श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी तुम्ही तुमची इच्छा बोलून हा एक नारळ इथे असा ठेवायचा आहे आणि प्रत्येक मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी तुम्हाला या नारळाचे पूजन करायचे आहे. मित्रांनो, हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष महिन्याला अत्यंत धार्मिक आणि पवित्र महिना असे मानले जाते. या महिन्यात भगवान श्रीकृष्णाची भक्ती, पूजापाठ, व्रत वगैरे केले जातात. महालक्ष्मीचे व्रत केले जातात. असे म्हणतात की हा महिना भगवान श्रीकृष्णाला आणि माता लक्ष्मीला समर्पित महिना असतो. या महिन्यामध्ये केलेले व्रतदान पुण्याने शुभ फळ आपल्याला प्राप्त होतात. अनेक जण मार्गशीर्ष महिन्यात सात्विक आहार घेऊन व्रत करतात आणि पूजा सुद्धा करतात. तसेच या महिन्यात विवाहित महिला महालक्ष्मी देवीची पूजा करतात. मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत आणि पूजा केली जाते. यामुळे देवी कुटुंबावर कृपा नेहमी ठेवत असते असे सुद्धा मानले जाते. मार्गशीर्ष महिना या वर्षी 21 नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे. हा महिना धार्मिक पूजापाठ विधींसाठी महालक्ष्मीचे पूजन करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि या वर्षी मार्गशीर्ष महिन्यात एकूण 4 गुरुवार येणार आहेत. 27 नोव्हेंबरचा पहिला गुरुवार, 4 डिसेंबरचा दुसरा गुरुवार, 11 डिसेंबरचा तिसरा गुरुवार आणि 18 डिसेंबरचा चौथा गुरुवार असे एकूण 4 गुरुवार येणार आहेत. आता आपण वेळ वाया न घालवता बघूयात की नारळाचा उपाय कोणता. तर मित्रांनो, विवाहित महिला पूजा पाठ व्रत करतात. प्रत्येक गुरुवारी म्हणजे या 4 गुरुवारी मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी पूजा मांडणी करून कथा सुद्धा वाचतात. तर जेव्हा पहिला गुरुवार आहे म्हणजे 27 नोव्हेंबरच्या दिवशी, तेव्हा तुम्हाला एक पूजेचे नारळ आणायचे आहे आणि तुमच्या त्याला ठेवायचे आहे. तुम्ही कळस भरत असालच, तर कळस तुम्ही भरा, पण हा एक नारळ वेगळा आणायचा आहे. दोन्ही हातामध्ये लक्ष्मी मातेसमोर घेऊन बसायचं आहे. दोन्ही हातात घ्यायचा आणि डोळे बंद करून तुमची जीही इच्छा आहे, जीही तुमची मनोकामना आहे, जेही तुम्हाला मातेकडून, महालक्ष्मी मातेकडून मागायचे आहे, ते तुम्ही मागायचे आणि त्यानंतर तो नारळ तिथे पूजेत ठेवून द्यायचा. मग आपण ती पूजा दिवसभर, रात्रभर तिथे राहू देतो आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी ती पूजा उचलतो. पुन्हा दुसऱ्या गुरुवारी पूजा मांडतो, तर पुन्हा दुसऱ्या गुरुवारी तो नारळ पुन्हा आपल्या उजव्या दोन्ही हातात घ्यायचा आहे. आपली जीही इच्छा आहे ती मागायची आहे. ते मागल्यानंतर पुन्हा पूजेत ठेवायची आहे. पूजा करायची आहे, कथा वाचायची आहे. असं आपल्याला 4ही गुरुवार करायचं आहे. आणि 4 गुरुवार तुमचे झाले, की मग 4 गुरुवार झाले, की शुक्रवारी तुम्हाला हा नारळ वाहत्या पाण्यात किंवा नदीमध्ये विसर्जन करून द्यायचा आहे. तो खायचा नाही, अजिबात खायचा नाही किंवा फोडून खायचा नाहीये किंवा तो कोणाला द्यायचाही नाहीये. तो वाहत्या पाण्यामध्येच विसर्जन करायचं आहे. जवळपास लक्ष्मीचे मंदिर असेल, महालक्ष्मीचे मंदिर असेल, तिथे कोणत्याही देवीचे मंदिर असेल, तिथे जाऊन तुम्हाला ते नारळ तुम्ही ते ठेवू शकता. एकतर वाहत्या पाण्यात विसर्जन करा किंवा जवळच्या देवीच्या मंदिरात तुम्ही ते ठेवायचं आहे. देवांच्या नाही, फक्त देवीच्या मंदिरातच तुम्हाला तो नारळ लावून ठेवायचा आहे. नक्की करून बघा. हा महिना पूर्ण होईपर्यंत, 4ही गुरुवार होईपर्यंत तुमची जी इच्छा आहे, जी मनोकामना आहे, ती माता लक्ष्मी नक्कीच प्रसन्न होऊन तुमची इच्छा ती पूर्ण करणार आहे. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओ संबंधित जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ मित्रांनो.